हॅलो. अरे यार फोन पण उचलत नाही, मेसेजला रिप्लाय पण देत नाही यार. हे तुम्हाला वाटलं मी कॅरेक्टर विसरलोय का? नाही तसं काही नाही आहे. ॲक्च्युली मी चेतनाचा बॉस आहे आणि गेल्या महिन्यापासून चेतना माझ्यावर सॉलिड लाईन मारते. सो ती लाईन जास्त क्लिअर करण्यासाठी मी वेषांतर करून आलेलो आहे. म्हणजे तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेमाविषयी काय भाव आहेत ते जाणून घेण्यासाठी वेषांतर केलेलं आहे. फक्त ते आले की मग सुरूच करतो मी. यार आज पण उशीर झाला यार. हाय, एक्सक्यूज मी. येस, तुम्ही? मी मिस अन्विता, न्यू जॉईनिंग, पहिलाच दिवस आहे. व्हॉट? हो. शपथ, काल रात्री मेसेजला रिप्लाय नाही केला म्हणून मला काढून हिला घेतलं की काय विचारायचं राणी? काय म्हणालात? नाही काय नाही. कधी झाला तुमचा इंटरव्ह्यू? नाही सर काही बोलले नाही मला. ते वेळच मिळालं नाही. काल रात्री इंटरव्ह्यू झाला, सकाळी जॉईन केलं तिकडून मी डायरेक्ट. कुठली पोस्ट? पर्सनल असिस्टंट. काय? हो. ती तर माझी पोस्ट आहे ती. हो सर मला म्हणाले की त्या पोस्टसाठी ऑलरेडी आहे एक लेडी, पण ऍक्च्युअली तिच्यावर खूप कामाचा भार होतोय. सो तुम्ही जॉईन करा. मी लगेच जॉईन केलं. हो का? असं म्हणाले सर? हो. आणि तुमच्याबद्दल फार कौतुक करत होते. खूप छान आहे म्हणत तुमच्याबद्दल. पण खरं सांगू, इतके दयाळू सर मी पहिल्यांदा बघितले. मी माझं दुःख सांगितलं आणि त्यांनी लगेच 50,000 काढून दिले मला. काय? नोकरी पण दिली. तुम्हाला सांगते, मला नोकरी मिळाली नसती ना तर माझी आई माझी आई शांत. काय झालं आईला सांग. माझी आई अंतरुणाला खिळून असते. माझे बाबा दारू पितात. एक भाऊ जुगार खेळतो. नशीब मला मिळाली, नाही तर मी काय झालं असतं. अगं लांब हो ग. असं अंगठीला नाही यायचं, माझ्या लांब राहायचं आधी सांगते. हा काय झालं, पहिला दिवस आहे ना, मला खूप टेन्शन आलंय ग. ते मला नीट सांभाळून घेतील ना? घेतील तुला नीट सर सांभाळून, काही काळजी करू नको. नाही तसं नाही, खूप स्ट्रिक्ट आहे असं ऐकलं होतं मी. हा म्हणजे आहेत तसे थोडेफार. थोडे की फार आहेत ग. ठीक आहे चल सांग ना, कारण मला ना पहिल्यांदा एकदम छान इम्प्रेशन पाडायचं त्यांच्यावर. हे बघ तू ना फक्त मन लावून काम कर, सर आपोआप इम्प्रेस होतील. हा तरी पण सांग ना कसे आहेत ते. सांग ना, सांग. लांब राहायचं. साधी अशी केसाची बट उडवून हॅलो सर असं म्हटलं तरी पाघळतो तो. फालतू माणूस आहे ग. फालतू का बोलतेस बॉसला? फालतू. बॉस चांगला आहे एकदम. बॉस पाहिजे असतो ना तसा बॉस आहे अगदी. खरंच? तसा म्हणजे कसा? तसा म्हणजे तेच म्हणते कसा म्हणजे कसा. असा तसाच. हा तसा म्हणजे तसाच की आपल्याकडे बघत बघत असं खाली फाईलवर सह्या करणारा. अशी मी किती वर कमाई केली माहितीये. अगं ए नाचतेस काय? मला डान्स करायचं की काय? डान्स वर कमाई म्हणजे काय म्हणायचं काय तुला? अगं वर कमाई म्हणजे मी त्यांना अशी गोड स्माइल देऊन खोट्या वाउचर्सवर सह्या घेतल्यात माहितीये. काय बोलतेस तू? एक नंबरचा लंपट माणूस आहे माहितीये का? काय बोलतेस तू? मोरी का रिॲक्ट होतेस तू? असं मी बॉस बद्दल असं बोलणं चांगलं नाही. एक मिनिट. सारखे सारखे मेसेजेस करतो, शेरो शायरी पाठवतो माहितीये का? तू पण रिप्लाय करत असशील ना? म्हणजे विचारते. करते ना. हो. नाही करावाच लागतो. बॉस आहे म्हटल्यावर काय करणार, रिप्लाय करावाच लागतो ना. असे बदामाचे डोळे असलेले चेहरे पाठवते. एवढाच दुसऱ्या दिवशीचा लेटमार्क वाचतो ना. अच्छा म्हणजे लेटमार्क टाळण्यासाठी तू लेट नाईट चर्चा करत असतेस, चॅट करत असतेस? मी नाही करत. मी तर लेट नाईट पार्टीला जाते. त्यांच्याशी लेट नाईट चॅट तर माझी मोलकरीण करते. मोलकरीण? म्हणजे मी पाठवलेले त्यांनी पाठवलेले मेसेज तुझी मोलकरीण वाचत असते? हो. तरीच मध्ये मध्ये बहुत बढिया है शायरी असा रिप्लाय येतो. तुला कसं कळलं? हे त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सगळं सांगितलं. ते महत्वाचं नाहीये. म्हणजे तू त्याची चॅट करत नाहीस का? मी करत नाही, पण तुलाच इथे काम करायचं असेल तर तुला असं. हॅलो. गॉड हे इकडे कोण आले? हॅलो प्रसाद सर. हॅलो. हे आपल्या कंपनीचे एमडी आहेत. मला माहिती आहेत. म्हणजे वेबसाईटवर त्यांचा फोटो बघते ना मी. या कोण? सर या मिस अन्विता आता जॉईन झाल्यात सर. पहिला दिवस आहे माझा. कोणी केलं रिक्रूट? विचारे सरांनी. त्यांनी स्वतःच घेतला डिसिजन? हो म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला पण काही कळवलं नाहीये आणि इथे गरजही नाही नवीन रिक्रुटमेंटची. हे कोणी सांगितलं? काय प्रोसिजर नाही काय नाही? तसं काही केलेलं नाहीये. ते म्हणाले की पहिल्या दिवस ये बघ कसं वाटतं ते आणि मग तू जॉईन हो असं म्हणाले ते. हे त्यांनी का डिसिजन घेतलं? कुठे विचार कुठे बोलवा त्यांना. सर नाही आले ते अजून. म्हणजे असंच करतात सर, येतच नाहीत कधी वेळेवर ते. असं काय म्हणतेस तू? सगळ्यात आधी ते असतात मला माहिती आहे. हो पण ते वायफाय मिळवण्यासाठी, काम करण्यासाठी नाही सर. व्हॉट?
डिस्गस्टिंग. व्हेरी व्हेरी डिस्गस्टिंग सर. मीटिंग रूम मध्ये वायफायला रेंज येत नाही ना, म्हणून ते मीटिंग्स पण अटेंड करत नाहीत सर. कितीतरी मीटिंग मी अटेंड केल्यात आणि ना ते क्लायंटला रेल्वे स्टेशनवर घेऊन जातात वायफाय मिळवण्यासाठी. मिस चेतना, हे सगळं मला रायटिंग मध्ये तुम्ही लेखी स्वरूपात द्या. ही सगळी कंप्लेंट द्या. नाही सर, नको ना. मी लेखी दिलं तर ते मला मेमो देतील सर. तो विचारे कामावर राहिला तर मेमो देईल ना. मी त्याला कामावरून काढून टाकतोय. लांब राहता तुम्ही, अंगावर येऊ नका. ऐका सर, ते खूप चांगले आहेत, असं करू नका. सज्जन माणूस आहे तो माझा. ऐका प्रश्न आपलं भलं होते तर कशाला मध्ये मध्ये बोलते. अगं ते मला प्रमोशन देतील आणि मी तुझा पगार वाढवीन. गप्पा पास. काय बोलताय तुम्ही? सर ती मला सांगतेय की विचारे सरांनी हिला जॉब देण्यासाठी हिच्याकडून पैसे घेतलेत. आता विचारे सर नसतील तर मग हिला दुसऱ्या माणसाला पण पैसे द्यावे लागतील. एक सेकंड. तुम्ही विचारेंना लाच दिली? नाही, असं नाही दिली मी. ऍक्च्युली असं कुठे झाला व्यवहार? असं काही घडलेलंच नाही. हा व्यवहार कुठे झाला? सर ते 3 दिवस लोणावळ्याला होते सर. कालच त्यांचा इंटरव्ह्यू तिकडे लोणावळ्यात झाला. कधी होतो लोणावळ्याला? फालतू काय बोलतेस? काल मी ऑफिस मध्ये होतो, कळलं काय? तो सज्जन माणूस आहे. तुम्हाला कसं माहित? तर तो मीच आहे. वाटेल मी इथं होतो, ही फाटेल बरोबर ते माझ्याबद्दल काहीतरी फालतू बरोबर ते. सॉरी हे काय? ऍक्च्युली सर, काय तुम्हाला सांगतो, ही चेतना आहे ना आपल्या ऑफिसमध्ये फ्रॉड करते, मला कळलंय. म्हणून मी वेषांतर करून आलो. म्हणजे पूर्वी कसं राज्य लोक असं जनतेमध्ये कसं काय चाललंय बघण्यासाठी वेषांतर करायचे, म्हणून मी तसं केलं. तुम्हीच ठरवलं तुम्ही राजा आहात? नाही, तुम्ही राजा, मग मी कोण? नाही तुम्ही असं नाही सर. दॅट्स इट. मिस चेतना, यांना आत्ताच्या आत्ता मी कामावरून काढतोय. तुम्ही त्यांच्या जागी सर नका असं. तुम्हाला मी प्रमोशन देतोय. नको सर, असं करू नका. खूप चांगला माणूस आहे तो, खरंच चांगला माणूस आहे. मी आपला कंपनीच्या भल्यासाठी सगळं केलं. हे केलं म्हणून नाही, काय घाण दिसतंय ना म्हणून करतोय. म्हणून तुम्ही आउट. ऐका ना, ऐका ना. थँक्यू सर. येस सर तुम्ही खूप हँडसम दिसताय सर. तुमचा नंबर मिळेल? सर धक्क्याला लागला. माझा ऐका. मला पण धक्क्याला लावलं त्याने. माझा ऐका, असं करू नका. शट युअर माउथ अँड गेट आउट. ऐका गेट आउट. ऐका. सर मला